Hello students, welcome to our channel Maharashtra Media. First of all, a very good morning to all of you. And तर आज आपण इयत्ता 9वीची सायन्स अँड टेक्नॉलॉजीची टेस्ट नंबर 1 घेणार आहोत. ओके, सो आपण सुरुवात करूया टेस्ट घ्यायला. आपण क्वेश्चन पेपर सॉल्व करून घेणार आहोत. तर ही टेस्ट 15 मार्क्सची असणार आहे आणि टाईम 30 मिनिट्सचा असणार आहे. ओके, सो नोट वगैरे इथे तुम्हाला दिलेल्या आहेत. नोट्स means all questions are compulsory and figures to the include means figures to the right indicates the full marks. जर तुम्ही फुल फिगर एकदम राईट करेक्ट ड्रॉ केल्या विथ नेम्स तर तुम्हाला फुल मार्क्स भेटणार आहेत फिगरचे. दिस टेस्ट इज बेस्ड ऑन द ॲक्टिव्हिटी शीट्स 1st to 7th. ओके, म्हणजे आपण आत्तापर्यंत पहिली ते 7वीपर्यंत मीन्स फर्स्ट ॲक्टिव्हिटीपासून तर 7th ॲक्टिव्हिटीपर्यंत जेवढ्या ॲक्टिव्हिटीज आपण शिकलो आहेत त्यावर ही टेस्ट डिपेंड आहे. ओके, ड्रॉ सायंटिफिकली करेक्ट लेबल डायग्राम्स आणि आपल्याला करेक्ट लेबल डायग्राम्स काय करायचे आहे, ड्रॉ करायचे आहे. तर आपण वळूया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. क्वेश्चन 1 आहे आपला, टेल मी हू आय ॲम मीन्स मी कोण आहे. आता आपल्याला ह्या खाली 3 क्वेश्चन्स दिलेले असणार आहेत. क्वेश्चन नंबर 1, आय विल शो यू देअर. हे बघा इथे क्वेश्चन नंबर 1 दिसतोय तुम्हाला. क्वेश्चन नंबर 1 आहे, इन अन इलेक्ट्रिक सर्किट द इलेक्ट्रॉन्स इन द वायर फ्लो ड्यू टू मी. आता जर इलेक्ट्रिक सर्किटमध्ये जे वायरमधले जे इलेक्ट्रॉन्स असतात ते माझ्यामुळे फ्लो होतात, मग मी कोण झालो. सो आपण आपल्याला तिथे कन्सिडर करायचं की एका इलेक्ट्रिक सर्किटमध्ये इलेक्ट्रॉन्स त्या वायरमध्ये काय होत आहेत, फ्लो होत आहेत, तर तो माझ्यामुळे होत आहेत. मग मी कोण आहे. सो आपण काय झालो इथे, मी इथे आन्सर राईट करते. तर आपण इथे झालो मॅग्नेटिझम. सॉरी कुठे गेलं, सॉरी याचा आन्सर पोटेन्शियल डिफरन्स मीन्स त्यांच्यामध्येला मी पोटेन्शियल डिफरन्स आहे. माझ्यामुळे त्या इलेक्ट्रॉन्स वायरमध्ये काय होतात, फ्लो होतात. सो हू ॲम आय, पोटेन्शियल डिफरन्स. ओके, त्यानंतर पुढचा आहे प्रश्न, आय मेक आयर्न स्क्रूज. मी आयर्न स्क्रूज तयार करतो. आय मेक आयर्न स्क्रूज स्टिक टू द मॅग्नेट. म्हणजे मॅग्नेट आणि जे आयर्न स्क्रूज आहेत, समजा एखादा स्क्रू घेतला आपण, स्क्रू माहिती आहे ना, तर आपण एखादा स्क्रू घेतला आणि एखादा आयर्न मीन्स आपण एखादा मॅग्नेट घेतला, तर ते काय करणार, आपण असं जवळ नेलं तर काय होणार, त्यांच्यामध्ये मॅग्नेटिझम तयार होणार. सो त्यांनी काय क्वेश्चन केला आहे, आय मेक आयर्न स्क्रूज स्टिक टू द मॅग्नेट मीन्स ज्यावेळेस आयर्न मीन्स जो स्क्रू आहे तो मॅग्नेटला काय होतो, स्टिक होतो. मी तो आहे, मग तो कोण झाला, मॅग्नेटिझम. ओके, सो याचा आन्सर झाला मॅग्नेटिझम. सो आपण मॅग्नेटिझम इथे काय करणार, राईट करणार. ओके, तर आपला पुढचा प्रश्न आहे, आय हॅव कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बोथ मेटल्स अँड नॉन मेटल्स. माझ्या दोन्ही पण कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, मेटल्सच्या पण आहे ॲज वेल ॲज नॉन मेटल्सच्या पण आहेत. मग मी कोण झालो, सॉरी, तर मी कोण झालो, मेटाबोलाइट्स. ओके, मी काय झालो, मेटाबोलाइट्स झालो. ठीक आहे, हा प्रश्न समजला. आपण वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 2, ऑब्झर्व द फॉलोइंग डायग्राम अँड राईट द आन्सर्स. मीन्स आपल्याला खालची जी दिलेली डायग्राम दिसते तुम्हाला, मध्ये सोडियम दिसतोय मीन्स Na आणि साईडला काय दिसतात आपल्याला, ॲटम्स दिसत आहेत, इलेक्ट्रॉन्स दिसत आहेत. ओके, सो खाली दिलेली जी डायग्राम आहे ती ऑब्झर्व करायची आणि खाली क्वेश्चन्स केलेले आहेत आपल्याला, त्याचे आन्सर आपल्याला द्यायचे. तर आपला पहिला प्रश्न आहे, आयडेंटिफाय द इलेमेंट. आपल्याला इलेमेंट आयडेंटिफाय करायचा आहे. तर इथे इलेमेंट काय दिसतोय तुम्हाला, सोडियम. ऑब्विसली मध्ये दिसतोय सोडियम. मग तिथे काय करणार आपण, राईट सोडियम. ओके, सोडियम राईट केला. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे आपला पुढचा, हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर देअर. किती इलेक्ट्रॉन्स तिथे प्रेझेंट आहेत. तर आपण इथे काउंट करूया, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 इलेक्ट्रॉन्स दिसत आहे तुम्हाला. मग आपण काय करणार, तिथे 11 राईट करणार. ओके,
11. त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे आपला, नेम द सेकंड शेल ऑफ द ॲटम. आपला जो सेकंड शेल जो आहे त्या ॲटमचा त्याचं नाव काय आहे, तर काय आहे आपला सेकंड शेल ऑफ ॲटम काय आहे, एल शेल. ओके गाईज. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला, हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर देअर इन द शेल. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर देअर इन द शेल. किती इलेक्ट्रॉन्स आहे ह्या शेलमध्ये. 8 इलेक्ट्रॉन्स आर देअर इन दिस शेल. ओके, तर आपण इथे काय करणार, 8 इलेक्ट्रॉन्स. ओके, 8 इलेक्ट्रॉन्स. समजला हा प्रश्न. आपण वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. क्वेश्चन नंबर 3 आहे, विच टाइप ऑफ मिक्सचर इज लेमन शेरबेट. राईट डाऊन द कंपोनंट्स इन इट. विच टाइप ऑफ मिक्सचर इन लेमन शेरबेट मीन्स कोणत्या टाईपचं मिक्सचर लेमन शेरबेटमध्ये आहे आणि आपल्याला त्यात मीन्स ते जे कंपोनंट्स आहेत ते आपल्याला खाली राईट करायचे आहे. ओके, समजलं इथे. विच टाइप ऑफ मिक्सचर इज इन लेमन शेरबेट मीन्स जे ज्यूस असेल लेमनचं ज्यूस त्यामध्ये कोणत्या टाईपचं मिक्सचर आहे आणि राईट डाऊन दी कंपोनंट्स इन इट. आणि आपल्याला कंपोनंट्स राईट करायचे आहे यामध्ये कोणत्या प्रकारचे कंपोनंट्स आपण यूज केलेले आहेत. ओके, तर आपण इथे राईट करूया आपलं जे क्वेश्चनचा आन्सर आहे ते. तर लेमन शेरबेट, शेरबत मीन्स सरबत आपलं मराठीमध्ये. लेमन शेरबत और ज्यूस is a homogeneous type of mixture. Okay, समजले हे राईट. लेमन सरबत और ज्यूस इज अ होमोजेनियस टाइप ऑफ मिक्सचर. हे होमोजेनियस टाइप ऑफ मिक्सचर आहे कारण आपण ज्यावेळेस सरबत बनवतो त्यावेळेस त्यामध्ये आपण साखर टाकतो पाण्यामध्ये, त्यानंतर लेमनचं ज्यूस टाकतो मीन्स आपण लेमन स्क्वीज करतो त्यामध्ये. सो एक आपण ज्यावेळेस त्यांना एकत्र मिक्स करतो डिझॉल्व करतो त्यावेळेस एक होमोजेनियस मिक्सचर प्रिपेअर होतं. सो इट इज अ होमोजेनियस टाइप ऑफ मिक्सचर. आणि आपण त्यामध्ये कंपोनंट काय यूज करतो, आता तुम्हाला कंपोनंट तर माहीतच आहे. काय काय कंपोनंट लागतात सरबत बनवण्यासाठी. वॉटर, फर्स्ट इज वॉटर, त्यानंतर सेकंड आहे शुगर, त्यानंतर पुढचं आहे काय लागतं लेमन. लेमन इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर लेमन शरबत, लेमन. ओके, त्यानंतर आणखी काय लागतं, बस दॅट्स इट. एवढेच कंपोनंट्स यूज केले जातात यामध्ये. हा प्रश्न समजलाच असेल, इझी आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण आता. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 4, आयडेंटिफाय दी ऑड टर्म्स. आता ऑड मॅन आउट्स प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये असणारच आहे तुम्हाला आणि एकदम सिंपल आहे. पहिला आहे सॉल्ट, बेकिंग सोडा, कॅम्फर, ब्ल्यू विट्रॉल आणि सेकंड आहे सोडियम, झिंक, क्लोरीन अँड कॅल्शियम. तर यामध्ये दिसतंय तुम्हाला सॉल्ट हा काय होतो पाण्यामध्ये आपण पाण्यामध्ये टाकल्यावर काय होतं डिझॉल्व्ह होतो. ओके, त्यानंतर बेकिंग सोडा हा पण पाण्यामध्ये काय टाकल्यावर डिझॉल्व्ह होतो. आणि कॅम्फर, आता कॅम्फर काय आहे एक सॉलिड सबस्टन्स आहे आणि त्याचं मीन्स आपण ज्यावेळेस त्याला बर्न करतो त्यावेळेस त्याचं काय होतं सॉलिड फॉर्म टू गॅसेस फॉर्ममध्ये कन्व्हर्जन होतं. ओके, कॅम्फर आपण बघितला आहे सोडियम इट्स अ सॉलिड फॉर्ममध्ये असतो आणि त्याचं कन्व्हर्जन गॅसेसमध्ये होतं आणि पाण्यामध्ये तो डिझॉल्व्ह होत नाही कॅम्फर. ब्ल्यू व्हायट्रॉल मीन्स आपण एखादा निळा किंवा शाई घेतली, आपण एक मीन्स ब्ल्यू कलर घेतला आपण, तो जर पाण्यामध्ये टाकला तर डिझॉल्व्ह होतो ऑब्व्हियसली. सो याचा आन्सर काय आहे कॅम्फर. कॅम्फर नाही होत, कॅम्फर. त्यानंतर पुढे आहे सोडियम आहे, झिंक आहे, क्लोरीन आहे आणि कॅल्शियम आहे. तर यामध्ये सोडियम पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतो, क्लोरीन पण पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतो, कॅल्शियम ऑल्सो डिझॉल्व्ह इन वॉटर.
बट झिंक इज मेटल, सो झिंक काय झाला, ऑड मॅन आउट. ओके गाईज. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मी हे डिलीट करते. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 5, कम्प्लीट द टेबल. आपल्याला आता खाली दिलेला टेबल काय करायचं आहे, कम्प्लीट करायचं आहे. त्यानंतर इथे असा नंबर, सिरियल नंबर आहे 1 2, एक्झाम्पल आहेत आणि टाईप ऑफ इनर्शिया आहेत. आपल्याला टाईप ऑफ इनर्शिया इथे राईट करायचा आहे. सो फर्स्ट आपला क्वेश्चन फर्स्ट आहे आपला, इफ वी स्टॉप पेडलिंग देन ऑल्सो दी सायकल रिमेन्स इन मोशन. आपण जर स्टॉप केलं, पेडलिंग मीन्स आपण सायकल चालवत आहे आणि आपण अचानक सायकलचं आपण पेंडल जे असतं ते मारायचं स्टॉप केलं. इफ वी स्टॉप पेडलिंग देन ऑल्सो दी सायकल रिमेन्स इन मोशन. आणि आपण जरी स्टॉप केलं तरी सुद्धा सायकल ही मोशनमध्ये चालू असते. तर हे एक्झाम्पल दिलं आणि याला टाईप ऑफ इनर्शिया मीन्स हा विच टाईप ऑफ इनर्शिया आहे. ओके. आणि खाली दुसरा आहे, द स्टोन डज नॉट चेंज इट्स पोझिशन. मीन्स जो स्टोन आहे तो त्याची पोझिशन चेंज करत नाही का, आणि हा कोणत्या टाईपचा इनर्शिया आहे. ठीक आहे. तर आता सायकलचं समजलं आहे आपल्याला एक्झाम्पल काय आहे. तर याचा टाईप ऑफ इनर्शिया आपण इथे राईट करून घेऊया. जर सायकल आपण चालू ठेवली आणि अचानक पेडलिंग स्टॉप केलं आपण, तर काय होणार आहे, मोशन चालू असणार आहे. म्हणजे त्याचा इनर्शिया कोणता झाला, टाईप इनर्शिया ऑफ मोशन झाला. सो याचा आन्सर काय आहे, इनर्शिया ऑफ मोशन. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, द स्टोन डज नॉट चेंज इट्स पोझिशन. स्टोन त्याची पोझिशन चेंज करत नाही, म्हणजे हा कुठला इनर्शिया आहे, रेस्ट मीन्स इनर्शिया ऑफ रेस्ट. ओके गाईज. ओके स्टुडंट्स, राईट. आपण आता क्वेश्चन नंबर आपला 6 आहे त्याकडे वळूया. आता आपला क्वेश्चन नंबर 6 आहे. Question, the following diagram shows the experiment pressure exerted on an object. What will you conclude from this experiment? आता खाली आपल्याला एक डायग्राम शो केलेली दिसते का, ही डायग्राम दिसते तुम्हाला. इथे 2 ब्लॉक आहेत, इथे पण खाली 2 ब्लॉक आहेत आणि यावर आपण काय केलं आहे, एक प्लाउड किंवा एखादा वूडचा एक पीस ठेवला आहे. आपण त्या 2 ब्लॉकवर ठेवलेला आहेत आणि आपण वेट ठेवलेला आहे. जर आपण कॉन्स्टंट वेट ठेवलं, फर्स्ट डायग्राममध्ये बघा तुम्ही, आपण थांबा 1 मिनिट, हे बघा आपल्याला फर्स्ट डायग्राम दिसतीये. यामध्ये कसं ठेवलं त्यांनी, इथे एक बुक ठेवलं, इथे एक बुक ठेवलं, इथे ठेवलं, इथे ठेवलंय. हे कसं ठेवलंय, कॉन्स्टंट ठेवलेलं आहे. म्हणजे याचा वेट काय होतोय, तिथे बॅलन्स होतोय. त्या जो आपला जो वूडचा आपण प्लाउड घेतलेला आहे त्याला काय होतंय, ते बॅलन्स होतंय. बट आपल्याला सेकंड डायग्राममध्ये जर आपण बघितलं तर सेकंड डायग्राममध्ये काय दिसतंय, त्यांनी जी 4 बुक वरती जी स्प्रेड करून ठेवलेली आहे त्याऐवजी त्यांनी काय केली, एकावर एक ती जी बुक आहे ती ठेवलेली आहे. म्हणजेच काय झाला, तो प्लाउड काय झाला, थोडासा मध्ये बेंड झालाय. दिसतोय बेंड, इट्स अ बेंडिंग. हे बघा, ही बेंडिंग दिसते का, ठीक आहे. तर ही बेंडिंग दिसते. मग आपल्याला त्यांनी काय विचारलं की द फॉलोइंग डायग्राम शोज द एक्सपेरिमेंट ऑफ प्रेशर. मीन्स आता याच्यावर एक प्रेशर अप्लाय झालेला आहे, एक्झर्टेड ऑन अन ऑब्जेक्ट. सो व्हॉट विल यू कन्क्लूड फ्रॉम दिस एक्सपेरिमेंट. आणि तुम्ही ह्या एक्सपेरिमेंटमधून काय शिकला आहात किंवा काय तुम्ही दाखवू शकता, सांगू शकता. सो आपल्याला इथे याचं एक्सप्लेनेशन काय करायचं आहे, राईट करायचं आहे. सो गाईज, आपण दोन्ही फिगर बघितल्या आहेत. तर याचा आन्सर मी इथे राईट केलं आहे. फोर्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू एरिया. मीन्स फोर्स हा एरियाला इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. मीन्स आपल्या ह्या डायग्राममधून आपण काय मीन्स आन्सर काय एक्सपेक्ट असणार आहे. त्यानंतर इन फर्स्ट फिगर आता आपण एक्सप्लेनेशन देऊया. इन फर्स्ट फिगर द बुक हॅव मोर एरिया, दॅट्स वाय लेस प्रेशर इज अप्लाइड. पहिल्या फिगरमध्ये आपण काय बघितलं, बुक्स हे मोर एरिया आहे. मीन्स एरिया त्यांनी जास्त मोर काय केला आहे, कव्हर्ड केलेला आहे. आणि लेस प्रेशर इज अप्लाइड. मीन्स यावरून आपण असं शिकतो की जेवढा जास्त एरिया मीन्स जेवढा जास्त एरिया असेल तेवढी कमी प्रेशर अप्लाय होणार. ओके. आणि जेवढा कमी एरिया असणार मीन्स आपण ह्या फर्स्ट फिगरमध्ये बघतोय, जेवढा कमी एरिया मीन्स त्याला एवढाच एरिया लागला ना, मग जेवढा कमी एरिया तेवढा जास्त प्रेशर अप्लाय होणार. सो ॲज अ रिझल्ट काय बघितलं आपण, आपला जो प्लँक आहे तो काय झाला, बेंड झाला. सो एवढंच एक्सप्लेनेशन आहे यामध्ये फर्स्ट फिगरचं, सेकंड फिगरचं आणि फोर्स इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू एरिया.
ओके, दॅट्स इट. हे तुम्ही राईट करून घ्या नोटबुकमध्ये आन्सर. सो आपण आता आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळूया. सो गाईज, सो स्टुडंट्स, दिस इज द लास्ट क्वेश्चन ऑफ अवर टेस्ट. इथे आपली टेस्ट नंबर 1 संपलेली आहे. या पुढच्याही सायन्सच्या टेस्ट आपण लवकरच करणार आहोत आणि तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचतील. असेच कनेक्टेड राहा आम्हाला आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलला महाराष्ट्र मीडिया ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्यू. कीप वॉचिंग.